हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्हिडिओज. तर आज आम्ही जाणार आहोत बाहेर. तर कुठे जाणार आहोत ते तुम्हाला लवकरच समजेल. तर आम्ही ज्या रोडनी जात होतो तो रोड खूपच सुंदर असा होता आणि ते शेतानंच आम्हाला एक कारखाना लागला. तर असा कारखाना मी पहिल्यांदाच पाहिला होता, कारण याच्या कारखान्याच्या आजूबाजूला खूप सारी झाडे, शोची म्हणा किंवा कोणती असतील ती झाडे, खूप सारी छान छान झाडे लावलेली होती आणि रोडही खूप छान होता. त्याच्यानंतर आजूबाजूलाही खूप सारी छान झाडे होती. हा पहिलाच असा कारखाना असेल की खूप झाडांनी भरलेला होता. तर तुम्ही पण एकदा या कारखान्याला येऊन जा. एकदम फोटो काढण्यासाठी खूप मस्त प्लेस होतं हे. तर हा त्याच कारखान्याचा एक नवीन पार्ट आहे. तर हा साखर कारखाना आहे, जे महाराष्ट्रात खूप चालले जातात. तर असा हा साखर कारखान्याचा नवीन व्ह्यू आहे. तर आता इथे पण बघा खूप सारी छान झाडे लावलेली आहेत त्यांनी. तर खूप छान वाटतं असं बघताना आणि त्यात पावसाळ्याच्या दिवसात सगळी झाडे खूप सारी फुललेली आहेत. तर आम्ही फॅमिली सगळी चाललो होतो बाहेर. तर रोडची मज्जा घेत घेत गप्पा गोष्टी गाण्या करत सगळेजण वारी चाललो होतो बघा. आणि हा रोडही तोपर्यंत संपला आणि कसं पटकन आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. जिथे आम्हाला जायचं होतं ते समजलंच नाही. तर आम्ही आलेलो आहे त्या लोकेशनला जिथे आम्हाला जायचं होतं. तर आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आम्ही देवदर्शनास आलो होतो. तर सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी एक असलेलं गणपतीचं हे मंदिर आहे की जे सिद्धटेकमध्ये आहे, अहमदनगर जिल्ह्यात आहे. तर तिथे आम्ही आलो होतो. खूप सारी गर्दी होती आज आणि पाऊसही होता. इकडे पाऊस पडत होता थोडाफार. आम्ही यायच्या आधी पडून गेलेला होता. इथं बाहेर न जाताना मी व्हिडिओ स्टार्ट करायला चालू केली. तर खूप छान असं मंदिर आहे आणि खूप जुनं आणि नवस कंप्लीट होतो इथे जर कुणी केला असेल तर. तर इथे ही मुलगी आम्हाला देत होती फूल आणि दुर्वा. तर आम्ही घेतले नाही, आम्ही घरूनच घेऊन गेलो होतो, त्याच्यामुळे आमचे तेवढे पैसे वाचले. तर हे बघा इथं खूप सारी दुर्वा, फूल, झेंडूची फुलं, जास्वंदीची फुलं असतात. गणपतीला जास्वंदीचं फूल सर्वात जास्त आवडतं, त्यामुळे ती इथे येतात आणि आपण घरी लावलेली असेल तर आपण घरूनही घेऊन जाऊ शकतो. तर इथे छोटी छोटीच दुकानं खूप सारी होती. पावसामुळे हे बघा खूप नुकसान होत असेल या लोकांचं, पण त्यांनी कागदाने सर्व झाकून ठेवलेली होती. आणि पाऊसच भुरभुरच सारखी चालू होती बघा. इथे पर्सची पण दुकाने आहेत. परत खाण्यासाठी पण पेरूचं दुकान होतं. त्याच्यानंतर हे मंदिर बाहेरून पाहिलं. आतमध्ये मंदिरात प्रवेश नाही आहे फोटो व्हिडिओ साठी. तर इथं पिलूला काहीतरी घ्यायचं होतं, तर ती ह्या रिंग्स, स्प्रिंग रिंग्स होत्या. तर ती घेण्यासाठी तिथे थांबली होती. तर इथं अशा छोट्या छोट्या छान छान वस्तू होत्या. बांगड्या पण खूप छान होत्या, पण त्यांनी 50 रुपयाला 2 बांगड्या सांगितल्या, त्याच्यामुळे आम्ही घेतल्या नाहीत. आणि बाकीची मग अशी खेळणी होती. आणि मग रिटर्न जाताना प्रदक्षिणा घालायची ना मंदिराला, मग आम्ही प्रदक्षिणा पाऊस असल्यामुळे आम्ही घातली नाही. आम्ही डायरेक्ट गाडीमधनंच प्रदक्षिणा घालून घरच्या रोडला निघालो. तर ही प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग आहे सिद्धटेक मंदिराचा. तर हे जे गेट आहे, हे गेटच्या अलीकडे नगर जिल्हा आहे आणि गेटच्या पलीकडे पुणे जिल्हा आहे. तर असं डिवायडेशन झालं आहे. तर सिद्धटेक हे मंदिर नगर जिल्ह्यात येतं आणि ही सिद्धटेकची नदी आहे. नदीला पाणी एवढं नव्हतं, पण कमीही नव्हतं, पण बरं व्यवस्थित होतं. खूप छान व्ह्यू दिसत होता. सर्व हिरवंगार झालेलं होतं आणि या नदीवरनं आम्ही नदीतलं पाणीच पाहत चाललो होतो. खूप छान दिसतं. खूप दिवसांनी असं काहीतरी पाहिल्यावर खूप छान वाटतं, मनाला प्रसन्न होतं. तर हा व्ह्यू आम्ही एन्जॉय केला. आजचं देवदर्शनही खूप छान केलं. खूप छान झालं. आणि मंदिरात एक सजेस्ट करेल, तुम्ही ज्यावेळेस पेढे घेताल ना, तर आतमध्ये जाऊन पेढे घ्या, कारण ते खूप चांगले लागतात बाहेरच्या पेढ्यांपेक्षा. तर इथं खोबरं आम्ही गणपतीच्या मोदकसाठी, चतुर्थी म्हणलं संध्याकाळी सोडावं लागणार ना, तर खोसून घेतलं होतं मोदकांसाठी. तर त्याचनंतर आपली स्वयंपाकाची तयारी झाली
आणि स्वयंपाकात आज आम्ही करणार होतो वांग्याची भाजी. तर वांग्याची भाजी करताना इथं मी वाटण काढायला चालू केलं. कांदा परतून घेतला, त्याच्यानंतर मग कढीपत्ता बाहेर जाऊन आणला. कढीपत्ता दारातच असल्यामुळे आम्ही त्याला काय स्टोअर करून ठेवत नाही, डायरेक्टली तोडून घेऊन येतो आणि भाजीला यूज करतो. तर प्रत्येकाच्या दारात कढीपत्त्याचं झाड असावा. जर तुमच्याकडे असं घरापाशी अंगल नसेल तर तुम्ही तो कुंडीत पणही लावू शकतो. कुंडीत येऊ शकतो, एक 3-4 फुटापर्यंत का होईना येईल. तर तुम्ही कढीपत्ता शक्यतो सगळ्यांच्या घरी असावाच असावा. आणि ते मी मसाल्याचं वाटण तयार करून घेत आहे. तर लसूण खोबरं तयार करून ठेवतो आम्ही. तर हे अशा प्रकारे लसूण खोबरं तयार करतो. खोबरं जे आहे ते भाजून घेतो तेलामध्ये. त्याच्यानंतर कोथिंबीर, आले, ही लसूण याच्यामध्ये एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घेतो बारीक. आणि ही बघा, असं तुम्ही वाटून ठेवलं तरी चालतं. तर आम्ही जास्तच करतो, एक एक मिक्सर करतो दरवेळेस करताना. वाटून झालेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये थोडंसं लसूण खोबरं घातलेलं आहे. वांग्याची भाजी करतोय ना आम्ही, तर लसूण खोबरं घातलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये हे जे लसूण खोबरं आहे ते मी काय करणार की स्टोअर करून ठेवणार फ्रीजमध्ये. तर ते स्टोअर करून ठेवलं की तुम्हाला 2 ते 3 दिवस जातं. तर असं व्यवस्थित भांडं घ्यायचं, व्यवस्थित झाकल बसेल असं घ्यायचं आणि हे फ्रीजच्या एकदम फ्रीजर साईडला ठेवायचं. फ्रीजर साईडला ठेवलं तर लसूण खोबरेचा वास येत नाही. तुम्ही जर अलीकडं ठेवलं, दरवाजाला ठेवलं किंवा थोडंसं पुढं जरी ठेवलं ना, तरी त्याचा 2 ते 3 दिवसात वास येतो. उन्हाळ्याच्या दिवसात तर जास्तच येतो. त्यामुळे ठेवताना तुम्ही फ्रीजच्या साईडने ठेवायचं. आणि मग ते खूप तुम्हाला 2-3 दिवसही जाऊ शकतं. 2-3 दिवस तुम्ही भाज्या केल्या वेगवेगळ्या प्रकारच्या, तर इमर्जन्सीला ते पटकन होऊन जातं. आणि जर टिफिन असेल तर पटकन लसूण खोबरं काढायचं, टाकायचं, भाजी करायची, सोपं होऊन जातं सगळं. त्याच्यामुळे हे आम्ही करून ठेवतो. आणि त्याच्यानंतर मग वांग्याची भाजी तयार करायला घेतली होती. वांगे टाकले होते, मसाला टाकला होता आणि त्याच्यानंतर थोड्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा होता. आम्हाला काही पातळ वांगं करायचं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही शेंगदाण्याचा कूट मिक्सरमधून वाटून न घेता डायरेक्टली 2 चमचे टाकला आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये पाणी घेऊन तेच पाणी याच्यामध्ये टाकलं आणि हळद वगैरे टाकली. आता हे व्हिडिओमध्ये व्यवस्थित येत नाही आहे, भाजीचा कलर वगैरे फिल्टर लावावे लागतात जरा, हो का. त्यावेळेस जास्त येतो चांगला. आणि त्याच्यानंतर हा किचन खूप सारा राडा पडला होता. त्याच्यानंतर पटपट हा राडा आवरून घ्यायला स्टार्ट केलं. कुकरला झाकण लावलं. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत एवढी भांडी पटकन घासून घेतली. आणि बेसिंग कधी पण किचनची भांडी पूर्ण घासायच्या आधी सुरुवातीला बेसिंग एकदा घासायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा भांडी घासून झाल्यानंतर एकदा घासायचं. याने काय होतं की तुमचं बेसिंग स्वच्छ राहतं, क्लीन राहतं आणि त्याच्यावर असे तेलकट वगैरे डाग राहत नाही. त्याच्यामुळे ही ट्रिक तुम्ही कधी पण यूज करायची. ज्यावेळेस तुम्ही भांडे घासाल त्यावेळेस आधी एकदा बेसिंग घासून घ्यायचं आणि त्यानंतर एकदा बेसिंग घासून घ्यायचं, तर तुमचं बेसिंग व्यवस्थित आणि क्लीन राहतं. तर इथं माझी भांडे घासून झालेली आहेत. आणि इथे चहाचा कप मी मुद्दामून वर ठेवला आहे. चहाचा कप जर तुम्ही खाली ठेवला तर तो फुटतो, त्याच्यामुळे कधीही चहाचे कप भांड्याच्या वर ठेवायचे नाही, तर डायरेक्टली रॅकला लावून टाकायचे. त्यानंतर हा नवीन ट्राय चालला होता रोटी मेकर घेतल्याचा. 2 वर्ष झालं रोटी मेकर हे पडून होतं, तर म्हटलं चला आता याच्यावर ट्राय करू, चपाती होतीत का नाही. तर ट्राय करण्यासाठी गेले तर हे मशीनमध्ये चपाती ज्यावेळेस चपातीचा उंडा ठेवतो त्यावेळेस तो डायरेक्टली पुढं स्लिप होतं म्हणजे चपाती डायरेक्टली अर्धीच होते झाकण लावल्यावर. तर मी खूप प्रयत्न केला 2-3 चपात्या त्यामध्ये करण्याचा. पण सुरुवातीला 2-3 चपात्या जमिनीला जशा भेगा पडतात तशा भेगा पडल्या होत्या चपात्यांना. आणि त्याच्यानंतर 2 चपात्या आल्या चांगल्या पण कडक झाल्या. तर त्याच्यानंतर ही साखर चपाती खायची होती, त्याच्यामुळे आम्ही एक साखर चपाती तूप लावून मस्तपैकी खाल्ली. त्यानंतर संध्याकाळचा दिवाबत्ती केली आणि आज गणपती होती त्यामुळे गणपतीची रांगोळी मस्त काढली होती. दिवाबत्ती झाल्यानंतर तुळशीला अगरबत्ती लावली. त्यात पिलूला खूप मध्ये मध्ये करायचं होतं त्यामुळे ती फोटो काढण्यासाठी आली होती. आणि
त्याच्या आधी आम्ही व्हिडिओ शूट केलं होतं गुलाबाच्या झाडांचं, कारण पावसाळ्याच्या दिवसात ह्या गुलाबाच्या झाडावर पाणी पडल्यावर खूपच छान झाडे दिसतात आणि खूप छान फुलं येतात आणि व्हिडिओ काढण्याचा मोहच आवरत नाही ह्या झाडांचा. आणि खूप छान वाटतं हे झाडं पाहून. एकंदरीत खूप छान, म्हणजे ग्रीन असेल ना तुमच्या आजूबाजूला तर तुमचं मनही प्रसन्न होतं. त्यामुळे घराच्या आसपास झाडे लावत चला. झाडं लावायला जागा नसेल तर कुंडीत का होईना लावा झाडे, खूप छान वाटतं मनाला. तर बघा ही किती छान छान झाडे आहेत. रोज पण खूप छान येतात त्याला आणि एवढ्या ह्या दिवसामध्ये तर याला खूपच रोज आलेली आहेत. हे शेवंतीचं झाड आहे, ते खूपच हिरवं दिसत आहे. आता त्याला फुले येतीलच, एक दिवाळीच्या आधी येतील थोडीफार, दसऱ्याच्या वेळेस खूप छान येतात. ही लाजाळूचं झाड आहे. त्याच्यानंतर आम्ही वर गेलो. वर गेल्यानंतर हा व्ह्यू होता, हा जो 2.0 अक्षर